कोर्ट फौजदारांना हा आदेश देतोय की लवकरात लवकर नरोत्तम जोशीला पकडून या कोर्टात हजर केलं जावं। हे कोर्ट त्याला शिक्षा सुनवेल। The court is adjourned. कशी कशी झाली नरोत्तम? कशी ही चूक झाली? त्या भीमरावने घड्याळाच्या मदतीने फसवले मला बघा। सांगितले होते मी प्रचंड देवांना आणि डेव्हिडला की भीमरावच्याकडे माझ्या विरुद्ध पुरावा आहे। अडकून जाणार मी। मलाच करायचं आहे। आता काय करू? आता बाबा पण नाही आहेत, काका पण नाही आहेत। प्रचंड देवजी आहे आणि 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 डेव्हिड पण आहे। काही ना काही उपाय सापडूनच जाणार। डेव्हिड जवळ जातो। डॉक्टर साहेब, आता तर जज साहेबांनी पण सांगितलं, आता तरी सगळ्यांचा उपचार करा। डॉक्टर साहेब, आमची लढाई तुमच्याबरोबर व्यक्तिगत नव्हती, किंबहुना या व्यवस्थेशी होती, सिस्टीमशी होती, ज्याची तुम्ही हिस्सा बनलात। वाईट मानू नका। हा डॉक्टर साहेब, जर तुम्ही या सगळ्यांचा उपचार केला तर एका बाजूनं तुमचा आमच्यावर उपकारच होतील। हा डॉक्टर साहेब, आता तर आपल्याला यांचा उपचार करावाच लागेल। हा, करावंच लागेल। चला, उपचारांची व्यवस्था करूया। भीमपोरा, जिंकल्याबद्दल अभिनंदन। भीमभाऊ जिंकले या आनंदात मी समध्यांसाठी काहीतरी गोड बनवून आणते। अन तुम्ही इथंच थांबा, तुमच्या गोळ्या आणि जे पाणी राहिले ते मी इथंच आणते। ठीक आहे लक्ष्मी। ऐकलं होतं की केस जिंकणाऱ्यांना वकील लोक शुभेच्छा देतात, पण तुम्ही तर शुभेच्छा न देता जात आहेसा। हे ऐक, कधी कधी फुंकर मारताना जास्त वाऱ्याने दिवा विझतो, म्हणून फुंकणाऱ्याने जास्त आनंदी नाही झालं पाहिजे, कळलं का? प्रचंड देवजी, तुम्ही नाही समजणार, कारण तुम्ही वकील नाही ना, आणि नाही तुम्ही वकील बनणार आहेसा हे सर नक्कीच समजत असणार की माझ्या पतीने कष्ट केले की फक्त वाऱ्याच्या झोक्याचं योगदान होते। तुझ्या पतीने कष्ट केले होते आणि तू खरं म्हणत होतीस की तुमचा कोट खूप महाग आहे, पण आज हा कोट न्यायाच्या बाजूने उभा नव्हता म्हणून हारला। आणि तुझ्या पतीचा तो जुना कोट न्यायाच्या बाजूने उभा होता म्हणून जिंकला। पण आज ही गोष्ट मी शिकून चाललोय की एका वकिलाला मोठा किंवा छोटा ही गोष्ट बनवते की तो कुणाच्या सोबत उभा आहे। सर, जाण्याआधी एकदा आशीर्वाद पण देऊन जा। फीस मी दिली आणि केस तू हारला आणि कौतुकावर कौतुक याचे करतोय। जोपर्यंत केस लढलो तोपर्यंत तुमच्या सोबत होतो आणि पूर्ण इमानदारीने आणि कष्टाने लढलो, पण आता तुमच्या सोबत राहण्यास सक्त नाहीये। मेहनत
माय फूट. चला. पश्चाताप होईल. सर, तुम्ही खरंच खूप मोठे वकील आहात आणि मी जो पुढे जाऊन तुमच्यासारखाच एक मोठा वकील बनू इच्छितो. तुम्हाला प्रणाम करतो. रमा जरा हे पकड. हे तू एक दिवस नक्कीच मोठा वकील बनशील. असाच राहा भीमराव, आणि कायम लढ त्याच पक्षात ज्या पक्षात न्याय असेल, आणि आपल्याच लोकांसाठी लढ. विचार काय करताय सर? उपचार तर करावाच लागेल. खरं बोलतोय सर. काढा सगळे साहित्य ज्याने त्यांचा उपचार होऊ शकेल. आता उपचार तर करावाच लागेल, पण त्या रुग्णांचा नाही, त्या भीमरावचा. मोठे साहेब, नरोत्तमला कसं वाचवायचं? अरे मरू दे नरोत्तम. तसे पण काय कमी चिंता आहे की नरोत्तमची पण चिंता करायला? मोठे साहेब, नरोत्तम जोशी आपल्या एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कामाचा नाही तो आपला नाही. त्याला कोणी सांगितलं होतं पळून जायला? पोलीस शोधत आहे, शोधू द्या. तसे पण जर तो पळून इथे आला तर मी स्वतः त्याला पोलिसांच्या स्वाधीन करेन. तुम्ही समधे काळजी करू नका, तुम्हा समध्यांचा उपचार होईल. डॉक्टर साहेब आले. अरे हे 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 काय केलं तुम्ही? काय करताय तुम्ही? डॉक्टर साहेब काय करताय तुम्ही?
काय केलं दिसत नाहीये? बघा औषधं जळताना, जी औषधे तुमच्या लोकांच्या इलाजासाठी होती. अरे मरू दे नरोत्तम. तसे पण काय कमी चिंता आहे की नरोत्तमची पण चिंता करायला? जो कामाचा नाही तो आपला नाही. त्याला कोणी सांगितलं होतं पळून जायला? पोलीस शोधत आहे, शोधू द्या. आणि तसे पण जर तो पळून इथे आला तर मी स्वतः त्याला पोलिसांच्या स्वाधीन करेन. हट. हा डेव्हिड केवढा केवढा घाणेरडा माणूस आहे. माझ्या सोबत धोका केला. एकदा जर का हे सर्व प्रकरण व्यवस्थित होऊ दे मग सांगतो. प्रचंड देवांना बोलवलंय. तेच 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 खरा मार्ग दाखवतील मला. तेच माझे मार्गदर्शक आहेत. नरोत्तम, अरे प्रचंड देवजी, मी बघितलं ते तो डेव्हिड किती घाणेरडा माणूस निघाला. प्रचंड देव, हे इंग्रज विश्वासाच्या लायकीचेच नाही आहेत. आपण त्याच्यावर विश्वास ठेवूनच खूप मोठी चूक केली. असा विचार आम्हीही केला नव्हता. पण नरोत्तम, तू पूर्वीही आमचा खास होतास, आहेस आणि राहशील. हे काही पैसे ठेवून घे. नाही प्रचंड देवजी, पैशांची काही गरज नाही. तुम्ही मदत करू इच्छित असाल तर एवढीच करा की या शहरातून लांब कुठेतरी शांत जागेवर पोहोचावा. बास. नक्कीच पाठवू, पण जिथे कुठे जाशील तिथे पैशांची गरज पडेल. तर म्हणून हे ठेवून घे. आणि ऐक, शक्य तितक्या लवकर ही मुंबई सोड. आम्ही गाडीचा बंदोबस्त करू. आम्ही स्वतः तुला सोडायला येऊ. आणि तू खूप वेळ झाला काही खाल्लं नसशील तर हे घे. हे जेवणही ठेवून घे. जेवून घे. मी लगेच येतो. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, तुम्ही सत्य समाज सेवक आहात. तुम्ही युगपुरुष आहात. प्रचंड देवजी, तुमच्यासारखा चांगल्या मनाचा, निष्ठावान, प्रामाणिक, खरा समाजसेवक आणखी कोणी नाही. आणखी एक गोष्ट, नरोत्तम जोशी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. कधीच नाही. आम्ही तुझी साथ कधीच विसरणार नाही नरोत्तम. भीमराव, आता हॉस्पिटलमधली औषधं संपली. आता बाहेरून औषधं विकत आणा तर इलाज होईल. तर कोर्ट उभं करा. न्यायाने औषधं आणून दिली तर इलाज होईल. विचार कर, या दोन्हीपैकी काय करायचंय? तुम्हाला लाज वाटत नाहीये अशी खालच्या दर्जाची कामं करताना? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आमची लढाई तुमच्यासोबत व्यक्तिगत नाहीये. आम्ही पूर्ण सिस्टीम सोबत लढत आहोत. या सिस्टीमचा हिस्सा तुम्ही पण आहात आणि आम्ही पण आहोत. हो, तर हे कॉलेज चालू आहे. तुम्ही प्रिन्सिपल आहात. तुम्ही भाषण द्याल आणि आम्ही ऐकून घेऊ. भाषण देण्यापेक्षा चांगलं आहे औषधांची जुळणी करा. आणि हो, जशी या लोकांची परिस्थिती आहे त्या हिशोबाने जर त्यांना औषधं मिळण्यास उशीर झाला तर परिस्थिती आणखीनच बिघडेल. अरे ऐक, सर्वांसाठी खुर्चीला आणि एक चांगली चहा बनवून आण. बसून बघूया की ह्या संकटातून कसा सामना करतोय भीमराव. ठीक आहे, तुम्हाला ज्या ज्या औषधांची गरज आहे ते मला लिहून द्या. मी बाहेर जाऊन आणण्याचा प्रयत्न करेन.
कारण की एक माणूस फक्त एवढंच करू शकतो, प्रयत्न करणे. तुम्ही तर डॉक्टर असल्याचं कर्तव्य नाही पार पडलं, पण मला माझं कर्तव्य पाळता येतं. लिहून द्या मला. बर, लिहून घे मग. मोठे साहेब, मोठे साहेब, बोला प्रचंड देव. नरोत्तमला आम्ही तिथे बसवून आलोय. तसंही मोठे साहेब, तुमची दूरदर्शिता कमालीची आहे. आय होप तुम्ही त्याला तेच सांगितलं आहे ना जे मी तुम्हाला समजावले होते. नक्कीच. आणि ती पैशांची पेटीही आम्ही त्याला दिलीये. सर, ऑफिसर, नरोत्तम तिथे बसलाय. त्याच्याजवळ पैसे पण आहेत. कायद्याशी पळून आणि माझ्या घरातून पैसे चोरण्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करा. हो सर, लगेच करतो. कमाल, कमाल आहे तुमची. प्रचंड, तुम्ही भरपूर टॅलेंटेड आहात. पण मी तर हे म्हणेन की तुम्हाला इंग्रज हुकुमतमध्ये एक मोठे पद मिळू शकते. खरं बोलताय का तुम्ही? अगदी खरं बोलतोय. पहिला नरोत्तम तुझ्या सोबत होता. जसा की तो त्या कामाचा नाही राहिला तेव्हा तू स्वतः त्याला पकडून दिलास. आणि ते आजच्या टाइम मध्ये एक खूप मोठे टॅलेंट आहे जो प्रसंगानुसार आपल्या पसंतीला नाही बदलत. तो कुठेही नाही पोहोचत. तुम्ही खूप उन्नती कराल आणि मी माझ्या पदाधिकाऱ्यांकडून तुम्हाला एक खूप मोठे बक्षीस देणार आहे. मोठे साहेब, तुमच्या विचारांसोबतच तुम्हीही खूप महान आहात. किती महान आहेत प्रचंड देवजी. वा, बस बस एकदा ही केस जरा गार होऊ देत, मग या भीमरावला तर मी चांगलाच बघून घेईल. भूक पण लागली आहे, थोडं जेवण करून घेतो. काय झालं? कितीचं सांगितलं औषध? 25 रुपये. काय? कुठून आणायचे 25 रुपये?